अर्धी वाटी चना डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ असं 1 वाटी करून घेतलेलं आहे आणि यांना एकत्र 4 तास भिजलेलं आहे. मूग डाळ आणि चना डाळ एकत्र स्वच्छ धुवून घेणार आहोत. ही कोथिंबीर आहे, 2 जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. हिला स्वच्छ कापून घेतलेली आहे बारीक मस्त. हिला धुवून बारीक कापून घ्यायची. मस्त 4 तास भिजत घातलेली आहे. भिजून गेली बघा मस्त. नखाने तुटते आहे. आता हिला बारीक दळून घेणार आहोत मिक्सरमधून. ही बघा आपली डाळ मस्त बारीक दळली गेलेली आहे. आता हिला आपण याच्यात टाकणार आहोत कोथिंबीरमध्ये. 2 तांबे पाणी टाकलेलं आहे. हे पाणी आपण आता गरम करून घेणार आहोत. ही जाडी आहे, हिला आपण तेल लावून घेणार आहोत. ही आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं याची पेस्ट आहे, ही टाकणार आहोत आपण. हळद, धना पावडर, चटणी, आणि चवीनुसार मीठ. वरून आपण आता कोथिंबीरमध्ये. मस्त काढून झालेलं आहे. याच्या मुटका करून इथं बॉईल करायला ठेवायचं आहे. आता मस्त झाकून ठेवून द्यायचं आहे. आपल्या मुठपुड्या मस्त बॉईल झालेल्या आहेत, शिजून गेलेल्या आहेत. त्यांना आता काढून घेऊ थंड झालं का, आणि मस्त कापून तळून घेणार आहोत. आता आपण मस्त कापून घेतलंय बघा, मस्त वडी तयार झालेली आहे आणि आता तळून घेणार आहोत. आता बघा मस्त लाल होईपर्यंत खरपूस तळून घेतलेले आहेत आपण. बघा आता मस्त तळून घेतलेले आहेत, लाल 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 झाले आहेत, मस्त खरपूस झालेले आहेत. आता काढून घेणार आहोत ताटात. एकदम अप्रतिम लागते.